ज्यांना मऊसूत उपमा खाण्यासाठी आवडतो त्यांनी असा नक्की करून पहा. तर इथे मी उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य काढून घेतलं आहे. त्यानंतर इथे खास बारीक रव्याचा वापर करायचा आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. उडदाची डाळ शक्यतो पुसून घ्या किंवा धुवून घेतली तर सर्व पाणी त्यामधलं काढून घ्या. आता चमच्याभर तुपामध्ये जो रवा आहे तो छान भाजून घ्यायचा. एक 2-3 मिनिटं रवा भाजून झाला की तो काढायचा. त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे. आता यामध्ये राई घातली आहे, उडदाची डाळ घातली आहे. त्यानंतर इथे आपण कढीपत्ता, मिरची, कांदा घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं अद्रक किसून घातलं तरी सुद्धा छान लागेल उपमा. त्यानंतर इथे मी गाजर घातलं आहे. हवा तर वाटाणा सुद्धा ओला घालू शकतात. सर्व छान मिक्स करून झालं की इथे 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान उकळी आली की कोथिंबीर घालायची. आता जो रवा भाजून घेतला होता तो थोडा थोडा रवा घालायचा आणि चमच्याने हलवून घ्यायचा, म्हणजे याच्या अजिबात गुठळ्या होत नाही. झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनिटाची वाफ काढायची मंद आचेवर. एक छान वाफ काढून झाली की अगदी मऊसूत आपला इथे उपमा तयार होतो. वरून कोथिंबीर घाला. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. बारीक रवा वापरला की उपमा हा छान मऊसूत होतो.